दारूचे व्यसन असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात आणि त्या खरंच त्याच्यातून बाहेर पडू शकतील का असा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये असतो. नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ञ. मंगेशचे नातेवाईक त्याला परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन आले. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये देखील हाच प्रश्न होता की यामधून तो बाहेर पडेल का. गेली 5 वर्ष मंगेश सातत्याने व्यसन करत होता. अगदी सकाळपासून त्याचं व्यसन सुरू व्हायचं. पैसे तर पाण्यासारखे त्याच्यामध्ये जात होते. कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होतं. पत्नी माहेरी निघून गेलेली होती आणि शरीराला देखील मोठ्या प्रमाणात इजा व्हायला लागली होती. अशा परिस्थितीत त्याचं व्यसन सुटेल का असा प्रश्न घेऊन त्याचे नातेवाईक त्याच्याबरोबर परिवर्तनच्या व्यसनमुक्ती केंद्रात आले. दारूचं व्यसन हा एक स्वरूपाचा मानसिक आजार आहे आणि त्याच्यावरती उपचार देखील आहेत. हे आपल्यातल्या अनेक जणांना माहीत नसतं. जर योग्य वेळेला निदान झालं, योग्य प्रकारचे उपचार घेतले आणि सातत्याने उपचार घेतले तर अनेक लोक दारूच्या व्यसनामधनं बाहेर येऊ शकतात. या उपचारामध्ये सुरुवातीला ज्यावेळेला दारू बंद केली जाते त्यावेळेला होणारी वियोग लक्षणांचा उपचार करणं, त्यानंतर त्या व्यक्तीचं समुपदेशन करणं, कुटुंबाचं समुपदेशन करणं, काही वेळेला गरज लागली तर दारूची ओढ कमी होण्यासाठीची औषधं वापरणं आणि तीव्र स्वरूपाच्या व्यसनामध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल होऊन उपचार घेणं, अशा स्वरूपाचे अनेक उपचार येतात आणि योग्य पद्धतीने जर शास्त्रीय उपचार घेतले तर बऱ्याच जणांचं व्यसन हे दीर्घ काळासाठी सुटू शकतं. मंगेशनी परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेतला आणि आता जवळजवळ वर्ष झालं तो चांगल्या प्रकारे व्यसनमुक्त आहे. तुमच्या आजूबाजूला जर अशा स्वरूपाच्या व्यक्ती असतील की ज्यांना व्यसन लागलेलं आणि सोडायचं आहे तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तन संस्थेच्या हेल्पलाईनवरती नक्की संपर्क करा. परिवर्तनच्या पेजला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका. लक्षात राहू द्यात, मनाचे आजार बरे होतात आणि पाहत राहा मैत्री मनाशी.